एक खासदार 1.5 वर्षांपूर्वी माझ्याकडे राजीनामा द्यायच्या तयारीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं असं म्हणत अजितदादांनी अमोल कोल्हेंवर नाव न घेता टीका केली आहे. मी काही गोष्टी अजित पवारांना खासगीत सांगितल्या होत्या, त्या गोष्टी बाहेर बोलायचे संकेत नसतात असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे. त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. परंतु ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुस्ती चालायचं. मला वाटलं की दादांनी ती स्टेटमेंट मी फार बारकाईनं बघितलं. खूप विश्वासानं आपण एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी सांगतो, खाजगीत गोष्टी सांगतो. सुसंस्कृत राजकारणाचा हा संकेत कायम असतो की ज्या खाजगीतल्या गोष्टी असतात या उगाच आपण चव्हाट्यावर आणत नाही, चव्हाट्यावर आणू नयेत अशा पद्धतीचा हा संकेत असतो. आणि आज त्यांना का हे बोलावं लागलं, का बोलले असतील, मी इतक्या मोठ्या नेतृत्वाविषयी बोलणार नाही. मला जेवढं कळतं की खाजगीतल्या गोष्टी मी 4 चौकात बोलत नाही, मी यापुढेही बोलणार नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे आमने सामने आलेले आहेत. येत्या निवडणुकीमध्ये शिरूरच्या जागेसाठी उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार असं म्हणत अजितदादांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिलेलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी काय बोलणार असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्या सिरियल लागायचे त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं. हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच. पण ते प्लस पॉईंट आहे. तू काळजीच करू नको. तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव. आणि जर आता त्यांनी तेव्हा शाबासकीची थाप दिली, तेव्हा हुरूप चढला, तर आता जर त्यांनी मला वाटतं एखादं विरोधात स्टेटमेंट केलं म्हणून मी लगेच उलटं बोलणं हे योग्य ठरणार नाही. मोठे नेते आहेत, माझा कान धरण्याचाही त्यांना अधिकार आहे, पाठीवर शाबासकीची थाप देण्याचाही त्यांना अधिकार आहे. फक्त आता मी बाईटमध्ये जे काही ऐकलं तोच कान त्यांना जर खटकत होती गोष्ट, तर त्याच वेळी कान धरला असतं तर तेव्हा सुधारणा केली असती.